मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. शाली वस्तीवर आली. यकायकी तिला धक्काच बसला. एक पाल सुदीक जाग्यावर नव्हतं. महुण्याच्या पालासकट 10-20 पालं गायब झाली होती. काही ठिकाणी खुट्या उपटल्याली भोकं होती. कुठं 3 दगडात इस्तू अजून बी जित्ता होता. म्हणजे पाट मंडळी पांगल्याली. महुण्या गेला कुठं तिला काय बी समजना. तशीच तरा रस्त्यावर आली. तरवाडाच्या इडी बाबळीच्या झाडासनी गुंगारा मारत ती गारुड्याच्या वस्तीवरती आली. डोळं बाहेर पडायची पाळी. एक गारुड्याचं पाल नव्हतं जाग्यावर. त्या मैलाच्या टवक्यात बाकीची बी पालं तिला कुठं बी दिसत नव्हती. ही समधी पालं कुठं गेली म्हणायची. टकुऱ्याला नवा वैताग लागला. जखमेला लाल मुंगी लागावा तसा. आता कुणाला इचरावं तरी. ती उगीच मोकळ्या जागेत न फिरली. जिथं गारुड्याची पालं होती ती जागा तिने पायाखाली घातली. अंदाजानं आपलं आणि सुदाम मामाचं पाल कुठशी असावं ते हेरलं. तिथली माती अबिर बुक्क्यावाणी कपाळाला लावून निघाली शाली. चहाच्या टपरी जवळ थांबली. जवळच किराणा मालाची बारकी टपरी. साऱ्या झोपडपट्टीवाल्यांची, पालात राहणाऱ्यांची हक्काची जागा. तिने एक पेशल सांगत उगीच पेपर उघडला. वाचता येत नव्हतं तरी वाचल्यावाणी केलं. मग हळूच चहावाल्याला विचारलं, या चौकातली पालव कुठं गेली तर? हा, इष्टून काय ऐकायला येईना झालंय. ह्या मोरच्या जागेतली पालव कुठं गेली तर? काय माहिती नाही, सदाशेठला माहित असल. शेठ, हिथली पालं कवाशी गेलीत व? गेली कुठली, उठवली तर. हाऊसिंग सोसायटी होत्या म्हणत इथं. त्या पलीकडं दूध साठवायला कारखाना निघतोया. सरकारी याप कोण थांबून देते गरीबासनी. पाल गेली तर तरी कुठं म्हणायची. काय नेमकं ठावन हाय बाईसाब. पर एक तिरमाई का गारुडी म्हणत होतं, आम्ही बहुतेक मसूरला जाणार आहे. अच्छा, तुमचं काय काम होतं कुठं? हा, मी महिला पोलीस आहे. एक चोरी हुडकायला आली होती. बाई आणि पोलीस म्हणल्यावर करापला हाटीलवाला. रुपया तरी कुठं घेतोय चहाचा. उलट शालीला म्हणला, मसूरला जाणार असलासा तर सोय करतो वाहनाची. काय शेडजी? तर थांब, मी सांगतो त्या पांडाला. नाहीतरी तो रहमतपुराकडं जाणारच आहे त्या वाटनं. सोडल जीप मधनं तुम्हासनी. धंद्याची जीप बाजार करी पोचवायला चालल्याली. शाली बसली पुढच्या गर्दीत. पोलीस म्हणल्यावर 2 पॅसेंजर मोहरनं उतरून माग बसलं. डायव्हर कायन बाय इचरायला बघत होता, पण शाली थांग पत्ता लागू देत नव्हती. शिटीतल्या मोठ्या साहेबाचं नाव सांगून तिने साऱ्यासनी दमात घेतलं होतं. बडबडी माणसं गप झाली होती. मसूरवर उतरताना तिला डायव्हरनं पैसे तर मागितलं नाही तीच. उलट म्हणाला, या चहा पाचतो बाईसाब. नको, मला माझा उद्योग उरकणं गरजेचं आहे. तिने 10-5 मिनिटात सगळा परिसर पालथा घातला. बघावं तिकडं झोपड्या, पालं, कोलाट्यांची, गांजणी गवताची पालं, गोसाव्यांची, जोशांची, फाटक्या वाळका टाकून उभारलेली पालं. जिथं झेंड दिसलं तिथं वडारी नंदीवालं असावेत असा तिने तर्क केला. एकाएकी तिला दिसला लंगडा पांडा. गारुड्याच्या वस्तीवरला बाजार गाठून तो येईल त्या माणसाला भीक मागत होता. टोपल्यात एकच साप होता, मरायला टेकल्याला. कवा तरी फणा काढायचा. टाकायचं कुणी 10-5 पैसे. राम शालूबाई, कुठं हायसा कुठं तुम्ही? काय म्हणतो या धंदा? काय खरं नव्हा आता. किती दिवस पालात पडून राहायचं. करायची काहीतरी धडपड. पालं कधी आली तर इकडं? काल रातच्याला. सरकारी माणसांनी हाकालला आम्हाला. वस्तीवर गेली होतीस का? कुठाय ती पाला आपली? त्या इलायती शेताच्या पलीकडं आहे ती, खालच्या मुरबाड माळाला. इतक्या लांब? काय करायचं? हितला एक टग्या मागाय लागला पाला माग 100 रुपये. कुठंतरी अंग टाकायचं. परवडतोय का एवढा पैसा देणं? चला वस्तीवर. सुंदरा म्हातारी कशी आहे र? चांगली हाय. खोकल्यानं पार हैराण झाली या. शालू, तुझं बाकी चांगलं झालं.
तब्येत सुधारल्या म्हणायची. वय बस जरा केळं आणती. तिनं 2 डझन केळं आणली. अर्धा डझन पांडाला दिली. म्हातारीला घाल खायला. कशाला ग? ठेव. मर्दा आपलं काय का होईना, पण ही म्हातारी माणसं सांभाळायला हवीत. शाली वस्तीवर आली. एकाएकी सगळी वस्ती जित्ती झाली. पोरं ठोरं, म्हाताऱ्या कोताऱ्या, बापय गडी जमलं. सुदाम मामानं तर तिचा मुकाच घेतला. हवालदारासनी नाही वय आणायचं, त्यासनी कुठं टाइम असतो या. 17 कामं माग सरकारी. चांगलं चाललंय नव? वय वय. आलीस कशी ग हिथं तू? गावलं याक जिपाड. माहिती काढली उमरजावर. बरं झालं भेटलासा त्या. मी सकाळीच टपाल टाकले ग तुला. काय चहा पाणी देणार हायसा का तशीच मला उभी करणार हायस? मामा हसला. केळं बघून मामी हराकली. कधी नव्हते तिच्या तोंडावर उभी केळीची बाग पिकली. सुदाम मामानं संध्याकाळी तिच्यासाठी मासं आणलं. बायकोला सांगितलं, लेक आलिया पहिल्या झूट माह्यारला. झकास बनव. कडान कर उगे हाटीलातल्या वाणी परतू नग. शाले गो येतो घागर घेऊन पाण्याची त्या हिरीवून. काय येत्यास तू बी? चल की इती. बसून काय वाढतीया व्हय? मामी एखादी कळशी द्या असली तर. डेरा हाय देऊ का ग? द्या. चुंबळीला फाटकं चिरगुट घेऊन शाली निघाली सुदाम मामा संग. म्हवण आलाय का हिथं? नाही, मला वाटतं त्यांची पालं रहमतपुराकडं गेल्या ती. म्हणत होती 2-3 तिकडं जाणार हाय. बरं याक सांगायचंच राहिलं बघ. काय? हिरीवरती चल, सांगतो तुला. त्यानं हिरीतनं घागर भरून वर आणली. डेऱ्यात वतली. दुसरी घागर सप्पय दगडावरती ठेवली. बिडी पेटवीत म्हणाला, हिथं राह्या आलो पण नवीच अडचण उभा राहिल्या बघ. कसली? गंग्या मुकीसोबत त्या डोंबाऱ्याच्या पालाच्या पलीकडं राहतोय. म्हणजे बांडगुळ हिथं बी उगवलं म्हणके र. तर ग तिथं गारुड्याची 4 पालं हाय ती. मला माहिती कळायची राहत्या वय. समद सांगितलंय बघ एकानं. काय? तिथं देवा गारुडी नावाचा टग्या राहतो. रातचं दरवडं घालतो. आफू गांजा ऐकतो. कंट्री काढतो. गंग्या त्याला धरून राहिलाय. त्यानं बरा बिनकामाचा नायटा जवळ केला म्हणायचा. अवघड जागी दुखणं. कुठवर बोंबलायचं? मुकीला टग्यानं कवाच पंचात घेतली या. ह्यो काय बोलत नाही व्हय? कसा बोलल? तुझी ते ठिकरा त्या गंग्याचं जुनं लपडं 10 चुली इकून 11वी फुकायला येऊन राहिली या देवाच्या पालात. आता बोल कसा ह्यो सुताडा गुताडा. तिने कपाळालाच हात लावला. तिचं नवं दुखणं बाजूलाच राहिलं. भलतच हिथं वाढून ठेवलं होतं. पालावर यस्तवरती गप्प होती. कुणीच काय बोलत नव्हतं. माशाचा वास साऱ्या वस्तीत सुटला होता. कुठं बोंबील भाजलं जात होतं तर कुठं सुकट परतली जात होती. कुणी मागून आणलेल्या आमटीत 4 घरचं तुकडं मुरगाळत होतं. साऱ्या पालातली माणसं तिच्याकडं कौतुकानं बघत होती. जेवायला बोलवत होती. ती बी हसून विचारपूस करत होती. कुणी कुणाचा हेवा करत नव्हतं. सगळं कसं देवाच्या लेकरावाणी चांगलं होतं. हातातोंडाची गाठ पडली की कुणाला काय लागत नव्हतं. रात्री 9-10च्या वक्ताला शांतता झाली. पाला पुढं लेपट पसरून शाली पसारली. मामा पान जमवायला लागला. खाणार का पान? बिडी पान बरं परवाडतंय र. कवा तरी खायचं पान. बरं पोरी तुझं ग कसं चाललंय या? आल्यापासनं काय बोलली नाहीस? बरं चाललंय. म्हणजे तितकंसं चांगलं नाही. पेटीत काय आणलंयस एवढं म्हणायचं? आता 8-15 दे राहायला आली म्हणल्यावरती कापडं नकती व्हय? पाहिजे ती तर. काय सोनं नाणं नाही नव्ह त्यात. नाहीतर तो टग्या घालायचा दरवडा आपल्यावर. त्याला गुतवायचा कायद्याच्या कचाट्यात. तेच म्हणतो मी. आता आल्यास तू. कबऱ्याला घेऊ टपाल पाठवून. त्या टग्यासोबत गंग्या बी अडकला म्हणजे कार गेला मागचा म्हणायचा. मी बी मघा धरणं तोच विचार करतीया मामा. एकाएकी आलंच कुणीतरी बडबडत, शिव्या घालत. ए भांचोत, जागेचं भाडं ₹100 टाकायचं सकाळी. काय न रुट्या? वय गंगाणा, कवा नाही म्हणले वय आम्ही तुला. लेका नाही म्हणला तर तोंड ठेवीन का र जाग्यावर? तो सुदाम्या कुठाय? ₹200च काढतो बघ त्याच्याकडनं. गंग्या पालाकडं याला लागला तसा सुदाम मामा शालीला म्हणला, आज जा पळ, पांघरून घेऊन पडून राहा. शाली सटाकली आत. खंदील घालिवला. एकटा सुदामा पान चघळीत बसला. आलाच गंग्या. सुदाम्या, ए सुदाम्या, कार लय रात करून आलायस म्हणायचं.
भाड्याचं काय करतोयस र? कसलं भाडं? ह्या जाग्यावरती राहायचं. आमच्या देवा सेठचा हुकूम हाय. बस पान खा. लेका बालपणासनं वाढला वस्तीत. का छळतोयस र तू आम्हासनी? गॉड बोलू नगस. बस पहिला खाली. कशाला पितोयस एवढी? मी पेणार. रुपये किती कमिवतो मी? दिसाला 100, कवा कवा तर 200 बी. देवाशेठ देवावानी हाय. लेका मग सांग त्याला समजून, का गरिबासनी चिराडतोयस म्हणून? तुझ्यासाठी चिराडणार. माझा जीव होता शालीवर. शालीची पहिली घडी मी मोडणार होतो, पण तू तिला भाच्याच्या गळ्यात बांधलीस तुझ्या. चूक झाली बाबा माझी, पर मी ती चूक दुरुस्त केली या. बघतो किती ती शाली नांत्या तकडं. तिच्या नवऱ्याचं कानम्या फुकलेली आहे ती. हा, पार नान्नाचं चांदच होतंय बघ तिच्या. हे चांगलं नव्हं. पैसे टाक पहिलं. खोया पैसा गोळा करून त्या देव्याची भर्र कशाला करतोयास? सौताच्या जीवाला खाकी. तुला पैसाच पाहिजेन? 15 दिवस थांब. साऱ्या वस्तीतनं ₹1000 गोळा करून देतो. पण खोया सौतासाठी खा. दुनियेची भर करू नगस र. नाही करत. किती बी झालास तरी माझा जुना दोस्त तू. आमच्याच रक्तातला. वाघावाणी वाढलास. वाघावाणी जग. काय धंदा करतोस रे आता तू? असला धंदा करायला वाघाचं काळीज लागतंय काय? दारू काढतोस वय? छे, आफू गांजा पुचिवतो. किती? रोज 5 किलो. बस. माल हितनच नेतोस? छे, पाटणच्या एका बागायतदाराचा गांजाचा मळा हाय. मजी काय? कडनं ऊस मध्ये गांजाची झाडं किती? 14 एकर गांजाचा पैसा. 14 एकर. राहिल्याला ऊसाचं गुराळ. काय मज्जा आहे? साल्या सुदाम्या साप मारून टाक. अरे य माझ्या धंद्यात य. आम्ही गरीब माणसं गंग्या. चा घेतोयस का रे जरा? छे, आता दारू शिवाय मजा हाय. चलतो. पैशाचं तेवढं इसरू नगस. काय शालीला टपाल पाठीव. बोलू आमच्या शेडजीकडनं करतो तिचं उद्घाटन. काय हे गंग्या? अरे गाढवा कवा कळायचं तुला? गाप. तुझ्या खिशात शेकड्यानं नोटा कोंबायला लावतो की शेडजीला. त्यांना बोललूया मी. लेका मायाची मका सगळ्याला न्हाय, निदान कोल्याला तरी खाऊ दे. काय ती हित येऊ दे. देवाशट या कारातीत उचालतय बघ तिला. गेला धडपडत. शाली ऐकत होती. निवडुंगाच्या डंगात आपल्याला कुणीतरी ढकालतय असं तिला वाटत होतं. एवढी धीट पोरगी, पण का कोण जाणे, घाबरून गेली. मामी घोरत होती. मामा शालीची समजूत काढत होता. पोरी, आपण समजतो तेवढं जगणं सोपं नाही ग. पर काय केलंय म्या पाप? कोण म्हणतोय पाप केलंय? पुण्यच केलंय. अगं एवढा वस्तीत बोंबलला गंग्या. एकानं तरी तुझं नाव सांगितलं का? हेच पुण्य पोरी. झोप. खाटलं बाजलं बघ आभाळात मावळतीकडं सरकायला लागलंय. एक काम कराल का मामा? वय बोल. सकाळी येरवायची गाडी गाठून मला रहमतपूरला पोचवा. ह्या आगीत राहण्यापरास माहुण्याकडं राहती म्या. मी असताना हिथं कसलं ग ब्या हाय तुला? एकाची परीक्षा चाकून बघायची नसती. झोप आता. उठवीन येरवाळी. तो रहमतपुरात हाय का आणखीन कुठं गेलाय कुणान ठाव. कुठं बी जाऊ दे, हुडकून काढीन. आभाळाकडं बघत ती झोपून गेली. सुधा मामानं एक तारी काढली. बसला अभंगगात. देवा आम्ही तुझी खुळी लेकर, खाऊ तळ हातावरती मीठ भाकर. सकाळी येरवाळी उठला सुदामा. जोळी खांद्याला लावत म्हणाला, सरळ स्टँडवर य. पदर घे टकुऱ्यावनं. बरं झालं बिनकासुट्याचं लुगडं निसले असत्या. उगी संशय न ग कुणाला. तिकीट मी काढतो. तू गपगुमान मोहर जाऊन बस. सकाळच्या गाडीला नसत्या एवढी गर्दी. घोड्यावनं गेलो असतो. ते रात्रीच ठरवायला पाहिजे होतं. अजून बी जाऊ की र. तू य घोडा घेऊन मामा. मी गावाबाहेरच्या वड्यात थांबती. साऱ्या वाटा मला पाठ आहे त्या. 7 वर्षाची असल्यापासनं हिंडत्या हितं माळोरान. बरं चल, आलोच मी. तिला मामानं मोहर पाठवली. बायकोला उठवून 2 भाकरी थापायला लावल्या. ती बी सकाळ सकाळी बडबाडली. एवढ्या येरवाळी कुठं निघाला असा म्हणायचा. शाली चालल्या का राडला. अगं पोरीच्या पदरात 2 भाकरी तरी दी की ग बांधून. म्हणजे पुन्हा नाही येणार ना? नाही, उगी एखादी रात गाठ घ्यायला आली होती. कर लवकर, त्याल चटणी बांध पटकीरनं. शालीला घेऊन मामानं घोडत आणलं. गार वारा. सूर्य अजून उगवायचा होता. शिवार खुणवत होता. हिरव्या गार पिकाचा झक्कास वास सुटला होता. मामा, पाऊस नाही वाटतं इकडं. नाही,
चांगली पिकं आहे ती पर पावसानं डोळा वाटारलाय बघ. इलाट 15 दिवसात तवा जळून राख होयाची त्यांची. प्रत्येकाच्या माग हाय तीच की याप. त्याने वाठारावरती घोडं थांबवलं. हाटील गाठून चूळ भरली. 2 भजी मागिवली. सोडली भाकरी. भाकरी कवा केल्याता? तुझ्या मामीनं जन्मात एवढी चांगली गोष्ट केली बघ पोरे. ती हसली. दोघं पोटभर जेवली. फडक्यालाच हात पुसत मामा म्हणला, आता मवण्या गावायला टाइम लागला तरी बिघडत नाही. वय वय. गावातनं घोडं उधळत सडकेला लागलं. एकाएकी शालीचं ध्यान 10-15 पालाकडं गेलं. मामा, ही पालं कुणाची हायती म्हणायची? डवऱ्याची दिसत्या ती. विचारूया की जाऊन. वस्तीजवळ घोडं थांबलं तशी 7-8 जण आली तर बाहेर. मामानं खाली न उतारताच विचारलं, कुणाची र पाला हाय ती? आम्ही डवरी हाय मालक. आबापुरीसना आलूया. ऊस घेतलाय खंदायला. लेका, डक्कलवाराची पालं कुठं गेल्याली दिसलीत का र? 2 दिवस झालं सारखी पालं रेहमतपुराकडं जात्या ती. बघायला हवं. ठीक आहे ठीक आहे. निघाला घोडा पळत रेहमतपुराकडं. स्टँडच्या आसपास काय पालं नव्हती तर. कानातला मळ काढत फिरणारा एक वैदू दिसला तसा मामानं त्याला गाठला. पालं नाक्यावल्या गोडाऊन जवळ हायती म्हणल्यावरती गडी खुश झाला. निघालं टापटाप घोडं. शालीला बघून माहुण्याची आई भाकरीचा तुकडा घेऊन पळतच आली. उतारला तुकडा. घोड्याच्या पायावरती पाणी घालत म्हणली, लय लवकर आठवण झाली ग मावशीची. भावाला नाही जमलं पर मामानं पुचिवली लेक म्हणायची. मावशीनं तिला जवळ घेतलं. थोपाटलं. हातावरती गुळाचा खडा ठेवला. पदरानं तांब्या पुसून पाण्यानं भरून दिला. मवण कुठाय व मावशी? तू गेल्यापासनं इरामल्या वाणी झालाय. आता हुता की हित. बस येईल. कुठेतरी पोरात खेळत असतो या. मधी येऊन गेला. सांगत होता, शालन साहेबीन झाली. तुझ्या आळवाच्या वड्या 1 तासात संपवल्या. बसा. तो बघ आला मुर्दा. घरात कवा नसतो याच. सारखं वासरावाने हुंदडायला पाहिजे. अक्काला बघून तो लांबनच हसला. तिच्या सकट मामाच्या बी पाया पडला. बसला जवळच. आई चाला जाळ घालीत कौतुकानं बघत होती. मधीच मुठी एवढा डबा हलवीत म्हणली, अरे मवण, बुक्की संपल्या बाबा. आण पळत एखादी पुडी. महुण्यात चकाट पळाला. 4-5 पुड्या घेऊन आला. शाली हसत हसत म्हणाली, मावशी, ह्याला किती दिवस पळवणार आहेस ग? का दमला काय एवढ्यात? आता उरकून टाक ह्याचं बी. तू पुरगी काढ चित्रावाणी. बिणगिन्नीचा पिवळा करून टाकते बघ त्याला. सगळ्यांच्याच ओठात हास्याच्या मोहरा खुळखुळल्या.